पहलगाम हल्ल्यानंतर जर एकीकडे भारतीय सरकार म्हणत असेल की युद्ध अजून चालू आहे, तर भारतीय सरकारने सूचना द्यायला पाहिजे होती की खेळू नका. जर आपल्याला आठवत असेल 26 वर्षापूर्वी कारगिलचं युद्ध सुरू असताना इंडिया पाकिस्तान इंग्लंडमध्ये 1999चा वर्ल्ड कप सामना आपण खेळलो होतो. फरक 26 वर्षापूर्वी एवढाच होता, बीसीसीआय कडे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे एवढी पॉवर आणि पैसा नव्हता की आपण तेव्हा बॅकआउट किंवा एक स्टान्स घेऊ शकत होतो. 26 वर्षानंतर इंटरनॅशनल क्रिकेट आपण चालवतो, पैसा आपल्या हातात आहे, तरी आपण स्टान्स घेऊ शकत नाही. यापेक्षा नाचक्की दुसरी काही होऊ नाही शकत. हे इतकं पॉलिटिकलच होत चाललं तर मग भारत ह्यातनं बाहेर का नाही पडत? 2025चा एशिया कप भारतीय क्रिकेट बोर्ड बीसीसीआय यजमान आहे, तर यजमानांनी बहिष्कार कसा घालता येऊ शकतो? बीसीसीआय आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे एवढी पॉवर आहे की एशिया कप मधून आपण सरहास बाहेर निघू शकलो असतो. आणि जेही पहलगाम मध्ये झालं त्या पार्श्वभूमीवर आपण जर इथून बाहेर पडलो असतो, एक स्ट्रॉंग स्टेटमेंट गेली असती बाहेर सगळ्यांना, बाकी कंट्रीजला, आणि जे लास्ट 7-8 डेज मध्ये सुरू आहे ते सगळं अवॉइड करता आलं असतं. इट्स अन ओपन फॅक्ट की इंडिया यातनं काही रेव्हेन्यू घेत नाहीत, उलटा त्यांचा जो काही किटीमध्ये येतो ते असोसिएट कंट्रीज मध्ये देऊन टाकतात त्यांच्या क्रिकेटसाठी. ही ओपन फॅक्ट कुठून येते मला माहिती नाही. बीसीसीआयने आतापर्यंत कुठेही जाहीर घोषणा केलेली नाही की ते तो पैसा चॅरिटीला देतात का असोसिएट कंट्रीजला देतात. कारण काय, बीसीसीआयच्या बॅलन्स शीट मध्ये तो पैसा आलेला दाखवला जातो, तो जातो कुठे ते बघावं लागेल केअरफुल. ओके, त्याच्यामुळे ही ओपन फॅक्ट ही सोशल मीडियासाठी ओपन फॅक्ट आहे. जाहीरपणे बीसीसीआय मधल्या कोणीही काही विधान केलं नाही. जेव्हा भारत पाकचे आता उदाहरणार्थ आत्ताच नीरज चोप्राचा सुद्धा एक इव्हेंट झाला ज्याच्यात अर्शद नदीम होता, तर तो का नाही बॉयकॉट केला जात आहे? तुम्हाला क्रिकेटमध्येच एवढं काय की क्रिकेटच्या बाबतीत सगळ्यांना असं वाटतं की भूमिका घेणं म्हणजे राष्ट्रप्रेम क्रिकेट पाहिलं किंवा क्रिकेट खेळलं याच्यावरून जज करू नका, हा एक मुद्दा. आणि जर खरंच असं वाटत असेल की याच्यातनं पाकिस्तानला आपण धडा शिकवू शकू, तर 2031 पर्यंतचे राईट्स ऑलरेडी विकले गेले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डनी ACC कडे एक कंप्लेंट सुद्धा केली की अँटी पायक्रॉफ जो मॅच रेफरी होता त्या मॅचला, त्यांनी दोन्ही कॅप्टन्सला सांगितलं की हँडशेक करू नका म्हणून, आणि त्याला काढलं नाही मॅच रेफरी पॅनलवरून एशिया कपसाठी, तर आम्ही एशिया कप बॉयकॉट करू अशी सुद्धा पाकिस्तानने धमकी दिलेली होती. मॅच होणार हे कळलं तेव्हा टॉसच्या आधी एक म्युटेड व्हिडिओ आणि स्टेटमेंट सुद्धा रिलीज केलं गेलं ज्याच्यात अँडी पायक्रॉफनी माफी मागितली पाकिस्तान टीमची. पाकिस्तान एकटंच ऑन रेकॉर्ड बोलतंय, ना बीसीसीआय बोलत आहे ना ICC बोलत आहे. मग पाकिस्तान खरे ठरतायत का? पुन्हा एकदा अँडी पायक्रॉफ्टच भारत पाकिस्तान सामन्यात मॅच रेफरी असतील. नमस्कार, कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. इंडिया आणि ओमानच्या मॅच नंतर आम्ही लाईव्ह मध्ये म्हणलो होतो आम्ही तुमच्यासाठी एक खास एपिसोड घेऊन येत आहोत, आणि त्या एपिसोडमध्ये आम्ही तुमच्याशी इंडिया पाकिस्तान बद्दल थोडं डिटेलमध्ये चर्चा करू. आणि आज आपल्यासोबत चर्चा करायला आलेले आहेत विनीत घारगे. हे क्रिकेट फॅन आहेतच, पण हे नॉर्थ स्टँड गँगचे एक इंटिग्रल मेंबर देखील आहेत. आणि आपल्यासोबत आहेत द हिंदूचे क्रीडा पत्रकार अमोल कराडकर. तुमच्या दोघांचंही मी स्वागत करतो. अजून एक गेस्ट येणं अपेक्षित आहेत, सो ते आले तर त्यांच्यासोबतही गप्पा मारूच यात. आणि आजचा मुद्दा जो आहे तो तुम्हाला सगळ्यांना साधारण माहितीच आहे, भारत पाकच्या मॅचचा आहे. पण गेल्या आठवड्याभरात ज्या काही घडामोडी झाल्यात त्याच्याशी मी एक पटकन समअप करतो की रविवारी 14 सप्टेंबरला भारत पाकच्या मॅचला टॉसच्या आधी दोन्ही कॅप्टन्सनी हँडशेक केला नव्हता, आणि त्याच मॅच नंतर पाकिस्तानचे प्लेयर्स मैदानात असताना भारताचे प्लेयर्स मैदानातून डायरेक्ट ड्रेसिंग रूम मध्ये गेले आणि दारच लावून टाकलं. त्याच मॅचच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सूर्यकुमार यादव म्हणला की हा विजय आम्ही पहलगाम विक्टिम्सच्या फॅमिलीजला डेडिकेट करतोय, आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या स्पिरिट ऑफ द क्रिकेटपेक्षा खूप पलीकडे असतात. आणि त्याच्याच पुढच्या दिवशी म्हणजे सोमवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डनी ACC कडे एक कंप्लेंट सुद्धा केली की अँटी पायक्रॉफ जो मॅच रेफरी होता त्या मॅचला, त्यांनी दोन्ही कॅप्टन्सला सांगितलं की हँडशेक करू नका म्हणून, आणि त्याला काढलं नाही मॅच रेफरी पॅनलवरून एशिया कपसाठी, तर आम्ही एशिया कप बॉयकॉट करू अशी सुद्धा पाकिस्तानने धमकी दिलेली होती.
पण त्यानंतर आयसीसीच्या सूत्रांकडून असा खुलासा देखील मिळाला की पायक्रॉफ्टच्या याच्यात काहीही हात नव्हता. मग त्यानंतर पाकिस्तान आणि ओमानच्या मॅचच्या दिवशी म्हणजे 17 सप्टेंबरला ती मॅच 1 तास उशिरा सुरू होणार हे माहिती होतं. आणि एकीकडे एसीसी आणि पीसीबीचे चीफ मोहसिन नकवी, जे पाकिस्तानचे एक मोठ्या पोस्टवरचे मिनिस्टर सुद्धा आहेत, आणि 2 फॉर्मर पीसीबी चेअरमन रमीज राजा, नजम सेठी ह्यांची आणि आयसीसी ऑफिशियल्स, पाकिस्तान गव्हर्नमेंट ऑफिशियल्स यांच्या सगळ्यांची मीटिंग चालू होतं की नक्की काय केलं पाहिजे. शेवटी जेव्हा मॅच होणार हे कळलं तेव्हा टॉसच्या आधी एक म्युटेड व्हिडिओ आणि स्टेटमेंट सुद्धा रिलीज केलं गेलं, ज्याच्यात अँडी पायक्रॉफ्टनी माफी मागितली पाकिस्तान टीमची असं सांगण्यात आलं होतं. तो व्हिडिओ होता पीएमओए म्हणजेच प्लेयर्स अँड मॅच ऑफिशियल्स एरिया, जिथे टीम मॅनेजरला जायची परवानगी असते का नाही हा प्रश्नचिन्ह आहे, पण मोबाईल घेऊन जाणं मात्र नक्कीच अलाउड नसतं. मग तो सामना सुरू असताना आयसीसीचे सूत्र सुद्धा म्हणले की अँडी पायक्रॉफ्टनी मिसकम्युनिकेशनसाठी दिलगिरी व्यक्त केली होती, माफी वगैरे काही मागितली नव्हती. आणि त्याच्या पुढच्या दिवशी 18 तारखेला आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता पीसीबीला मेल करून म्हणले की तुम्ही पीएमओएची पॉलिसी ब्रीच केलेली आहे, तिथे जाऊन व्हिडिओ काढला जे अलाउड नव्हतं. आणि त्यावर 19 तारखेला पाकिस्ताननी परत मेल करून रिप्लाय दिलाय की आमच्या मते आम्ही कुठलेही नियम मोडलेले नाहीयेत. सो ही सगळी आतापर्यंतची घडामोड होती पाकिस्तान भारत. विनीत, तुझ्यापासून सुरुवात करूया की काय या सगळ्या घडामोडीमध्ये, या रामायणात काय तुझा पर्स्पेक्टिव्ह आहे या सगळ्याबद्दल? माझा पर्स्पेक्टिव्ह आधीपासून हाच होता की ही वेळ येऊनच द्यायला नको होती. आपण पहलगाम मध्ये जे झालं 5 महिन्यापूर्वी, त्यानंतर एशिया कप खेळायची वेळ ही नसती आली. हे सगळं जे गेल्या 6-7 दिवसापासून सुरू आहे, हे सगळं झालंच नसतं. कारण सध्या आपल्याकडे बीसीसीआय आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे एवढी पॉवर आहे की एशिया कप मधून आपण सरहास बाहेर निघू शकलो असतो. आणि जेही पेलगाम मध्ये झालं त्या पार्श्वभूमीवर आपण जर इथून बाहेर पडलो असतो, एक स्ट्रॉंग स्टेटमेंट गेली असती बाहेर सगळ्यांना, बाकी कंट्रीजला, आणि जे लास्ट 7-8 डेज मध्ये सुरू आहे ते सगळं अवॉइड करता आलं असतं. एशिया कप हा तू म्हणलास तसं की पॉलिटिकल सुद्धा बऱ्यापैकी होत चाललंय, पण ह्या सगळ्यामध्ये एशिया कपची सुरुवात कुठून झाली? म्हणजे हे इतकं पॉलिटिकलच होत चाललंय तर मग भारत ह्यातनं बाहेर का नाही पडत? काय वाटतं तुला याच्याबद्दल? नाही, एशिया कप हा एशिया या रिजनच्या क्रिकेटसाठी खूप महत्वाचा आहे. आपण जर पाकिस्तानला बाजूला ठेवलं, बाकी आपल्या ज्या कंट्रीज आहेत, ओमान असेल, युएई असेल, अजूनही बऱ्याच कंट्रीज आहेत ज्यांना या एशिया कप मधून रेव्हेन्यू भेटणार आहे. त्यामुळे एशिया कप नाही होणं हा ऑप्शन, या ऑप्शनपेक्षा पाकिस्तानला कसं बाहेर काढून एशिया कप खेळता येईल याच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज होती. कारण बाकी जसं मी म्हणलो, बाकी कंट्रीजचा रेव्हेन्यू खूप डिपेंडंट आहे. त्यांना जो एक्सपोजर मिळतो इंडिया, श्रीलंका सारख्या मोठ्या टीम सोबत खेळून, तो एशियामधलं क्रिकेट पुढे नेण्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे एशिया कप असणं गरजेचं आहे. बट विथ आता जे पॉलिटिकल सिच्युएशन आहे त्या सगळ्यात पाकिस्तानला बाजूला करून कसं एशिया कप पुढे नेता येईल याच्याकडे भर दिली पाहिजे. आणि तू बघितली होतीस का रे मागच्या भारत पाकच्या सामन्यामधली मॅच? तू बघितली होतीस? नाही, मी भारत पाकवाली मॅच बघितली नाही, बट मी बाकी मॅचेस बघत आलोय. कारण एशिया कप खूप महत्वाचा आहे. अफगाणिस्तान असेल, श्रीलंकाची साठी खूप महत्वाचे टुर्नामेंट्स आहेत, त्यामुळे मी त्यांच्या मॅचेस बघतोय. बट इंडिया पाकिस्तान सोडून मी बाकी बऱ्यापैकी मॅचेस बघितल्या. म्हणजे तू रविवारी होणारी भारत पाकची जी सुपर 4ची टुर्नामेंट, सुपर 4ची मॅच असणार आहे, ती सुद्धा बॉयकॉट करणार आहेस का काय? हो, म्हणजे आणि फ्रॉम अ क्रिकेटिंग पर्स्पेक्टिव्ह जरी बघितलं, त्यात असं काही कॉम्पिटिशन आता इंडिया आणि पाकिस्तानमध्ये राहिलंच नाहीये. जो गॅप आहे दोन्ही टीम्स मध्ये तो एवढा जास्त आहे की एक संडे त्याच्या मागे घालवण्याची गरज मला सध्या तरी वाटत नाही. अफगाणिस्तान सोबत मॅचेस चांगल्या होतात इंडियाच्या, श्रीलंका सोबत चांगल्या होत आहेत, बांगलादेशची रायव्हलरी चांगली चालली आहे अफगाणिस्तान आणि श्रीलंका सोबत, आणि त्या मॅचेस जास्त क्लोज होत आहेत. सो त्या बघायला जास्त मजा येते सध्या. विनीत, तू आत्ताच उल्लेख केलास की कसा बाकीच्या देशांसाठी, क्रिकेट बोर्डसाठी, त्यांच्या रेव्हेन्यू मॉडेलसाठी एशिया कप किती महत्वाचा आहे. आणि आता तर इट्स अन ओपन फॅक्ट की इंडिया यातनं काही रेव्हेन्यू घेत नाहीत. उलट त्यांचा जो काही किटीमध्ये येतो ते असोसिएट कंट्रीजमध्ये देऊन टाकतात त्यांच्या क्रिकेटसाठी.
तर अमोल, याच्याच बद्दल थोडं डिटेलमध्ये आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की नक्की एशिया कपच्या मागचे इकॉनॉमिक्स काय आहेत. इंडियन प्रीमियर लीगचे बघतो आपण, बाकी टुर्नामेंटचे बघतो, पण एशियन क्रिकेट काउन्सिलचे ह्याच्यातले नक्की काय इकॉनॉमिक्स आहेत ह्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला समजून सांग. ओके, दोन गोष्टी मला फक्त त्याच्या आधी मांडायच्या आहेत की तू जे समराईज केलं शुक्रवारपर्यंत जे जे झालं त्याच्यानंतर शनिवारी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवनी अत्यंत कॅज्युअल उत्तर दिलं की काही नाही, आम्ही बाहेरचं लक्ष देत नाही, आपण आपल्या रूम मध्ये जायचं, फोन बंद करायचा आणि झोपून जायचं. पाकिस्ताननी प्रेस कॉन्फरन्स कॅन्सल केली. ओके, त्याच्यामुळे रविवारी काय हा मुद्दा फॅन्सच्या दृष्टीने परत फार महत्वाचा असेल की का खेळायचं वगैरे. दुसरा मुद्दा, विनीत जे म्हणला की एशिया कप मध्ये बिना पाकिस्तानचं खेळायचं किंवा भारताने बॉयकॉट करायचं, तर हे मी आधी 2-3दा बोलून झालंय स्पोर्ट्स कट्ट्यावर, पुन्हा एकदा सांगतो. 2025चा एशिया कप भारतीय क्रिकेट बोर्ड बीसीसीआय यजमान आहे. तर यजमानांनी बहिष्कार कसा घालता येऊ शकतो मला खात्री नाही. यजमान पदच सोडून द्यायला हवं होतं, जे वेळेत करायला पाहिजे होतं. ऐन वेळेस बहिष्कार तर नाही घालताय. तुम्ही जर सगळी तयारी करताय तर त्याच्यात काही पॉईंट. दुसरं, तू जो प्रश्न विचारलास तेव्हा जे तू विधान केलं की ही ओपन फॅक्ट कुठून येते मला माहिती नाहीये. बीसीसीआयने आतापर्यंत कुठेही जाहीर घोषणा केलेली नाही की ते तो पैसा चॅरिटीला देतात का असोसिएट कंट्रीजना देतात. कारण काय, बीसीसीआयच्या बॅलन्स शीट मध्ये तो पैसा आलेला दाखवला जातो, तो जातो कुठे ते बघावं लागेल केअरफुल. ओके, त्याच्यामुळे ही ओपन फॅक्ट ही सोशल मीडियासाठी ओपन फॅक्ट आहे. जाहीरपणे बीसीसीआय मधल्या कोणीही काही विधान केलं नाही याबाबत. तिसरा मुद्दा, जे तू म्हणलास की एशिया कपचं बेसिक इकॉनॉमिक, म्हणजे या एशिया कपची पडली आहे भारतापेक्षा इतर संघांना जास्त 100%. भारताला काही फरक पडत नाही. कारण काय, साधी गोष्ट तुम्हाला समजावून सांगतो मी तुम्हाला. एशिया कप मध्ये ती एशियन क्रिकेट काउन्सिल आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने 4 किंवा 5 संघांचा खेळ, फार फार तर आता गेले काही एडिशन 8 असतात, त्याच्यामुळे अजून 2 किंवा 3. मुद्दा असा आहे, एशियन क्रिकेट काउन्सिल मध्ये 27 संघ आहेत, त्यातले 5 फुल मेंबर आहेत जे 5 टेस्ट प्लेइंग नेशन. ओके, आणि त्याच्यामुळे एशियन क्रिकेट काउन्सिलचा जो रेव्हेन्यू आहे तो 5 फुल मेंबर्स मध्ये 75% इक्वली वाटले जातात. म्हणजे 15% प्रत्येकाला मिळतात आणि उरलेला 25% जो आहे तो उर्वरित 22 संघांमध्ये वाटला जातो, की ज्याच्यामुळे त्यांना जे आता हे 3 टीम्स कशा क्वालिफाय झाल्या, मागच्या वर्षीची टुर्नामेंट झाली, त्याच उरलेल्या सगळ्या एशियन त्या 2 डिव्हिजन्स मध्ये डिवाइड केलेले आहेत. त्यातले जे संघ खेळत आहेत त्यांना त्यांचं एज ग्रुप क्रिकेट स्ट्रेंथन करण्यासाठी, त्यांना त्यांचं विमेन्स क्रिकेट स्ट्रेंथन करण्यासाठी, चालू ठेवण्यासाठी पर्याय नाहीये, कारण का तिकडे क्रिकेट अजून लहान आहे खूप. ते सगळं या एशिया कपमुळे सुरू राहतं. त्याच्यामुळे दुसरा मुद्दा, हे जे 170 मिलियन आहेत, म्हणजे 170 मिलियन हे सोनीचं ब्रॉडकास्ट डील आहे आत्तापासून 2025 पासून 2031 पर्यंतच्या एशिया कप साठी. 25, 27, 29, 31 ते युजली चढत्या क्रमाने असतं, पण आपण सरासरी धरूया 42.5 मिलियन. त्यातले किती 75% म्हणजे साधारण 31 मिलियन 32 मिलियन धरूया आपण. ओके, म्हणजे 6.5 ते 7 मिलियन प्रत्येक देशाला त्यातले मिळतात. प्लस टुर्नामेंटचे स्पॉन्सर्स जे टुर्नामेंट बॅकड्रॉपवर दिसतात ना पोस्ट मॅच प्रेझेंटेशनला, त्यांचे जे पैसे असतात तेही त्याच सेंट्रल रेव्हेन्यू पूलमध्ये जातात. ते युजली या 42 मिलियनच्या निम्मे असतात, असं आपण घाऊक भावात धरूया. म्हणजे सगळं मिळून अजून 3 ते 3.5 मिलियन म्हणजे 10 मिलियन झाले, राईट. प्रत्येक नॅशनल बोर्डला, म्हणजे भारत असो वा पाकिस्तान, कमीत कमी 10 मिलियन अशुअर्ड आहेत. 10 मिलियन पैकी त्याच्यात वर नाममात्र अपिअरन्स फी प्लस प्रत्येक सामना जिंकल्याचं बक्षीस आणि ओव्हरऑल टुर्नामेंट मध्ये तुम्ही कुठे संपताय त्याचं प्राइज मनी, हे सगळं ऍड केलं की मॅक्सिमम 11 ते 12 मिलियन डॉलर, म्हणजे साधारण 115 कोटी रुपये होतात ढोबळ मानाने. ओके, 100 ते 115 कोटी याच्यामध्ये भारताच्या दृष्टीने 100 ते 115 कोटी रुपये
ही भारतीय क्रिकेट बोर्डाच्या दृष्टीने अत्यंत छोटी फिगर आहे, कारण ती 2 IPLच्या ब्रॉडकास्ट राईट्स पेक्षा कमी आहे. 2 IPL मॅचेसच्या म्हणजे एका वर्षाच्या. ओके, पण शेवटी 115 कोटी हे 115 कोटीच असतात. भारतीय बोर्डाच्या दृष्टीने कमी आहेत, इतरांच्या दृष्टीने त्याचं मूल्य अनन्यसाधारण आहे. आणि त्याहून महत्वाचं, ऐन वेळेस जर भारत होस्ट असताना वॉकओव्हर देणं हे सगळं अप्रस्तुत आहे. कारण काय, जसं पाकिस्तानला शेवटी UAEच्या विरुद्ध खेळणं भाग पडलं किंवा ते खेळले, तसंच जर तुम्ही वॉकओव्हर दिला तर सगळ्या टुर्नामेंटचा डोलारा आर्थिक असो वा ऑर्गनायझेशनल हा कोसळतो आणि त्याच्यामुळे त्याचा पुढे काय फॉलोआउट होईल हे सांगता येत नाही. हे त्याच्यात खूप पुढे ट्रिकल डाऊन इफेक्ट होतो की त्याच्यात आत्ता पडण्यात पॉईंट नाही, कारण काय ती नुसती शक्यता होणार तर नाही. आणि अमोल, पण आता जेव्हा केव्हा असे उदाहरणार्थ 2023 साली इंडिया पाकिस्तानला त्या एकाच मॅचला रिझर्व्ह डे मिळाला, किंवा आता यावर्षी सुद्धा आपण पाहिलं की पाकिस्तान UAE मॅच 1 तासांनी डिले झाली, तर ह्या सगळ्या फॅक्टर्सचा इकॉनॉमिक्सवर कुठे इफेक्ट पडतो का त्याचा? या सगळ्या फॅक्टर्सचा एशियन क्रिकेट काउन्सिलच्या दृष्टीने फार इफेक्ट नाही पडणार, कारण एकदा ब्रॉडकास्ट राईट झाले आणि सामना होतोय राईट, तरी फरक पडत. सामना उशिरा सुरू झाला आणि जर एशियन क्रिकेट काउन्सिलने सांगितलं की आमचे टीव्ही रेटिंग त्याच्यामुळे अफेक्ट झाले, तर पुढच्या वेळेस ऍडजस्टमेंट करू, तर तो पुढच्या एडिशनच्या वेळेस त्याचा आर्थिक फटका होऊ शकतो. मुद्दा असा आहे की एशिया कप मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा म्हणजे ब्रॉडकास्टर पैसे कसा कमवतो, तो त्यांनी एशियन क्रिकेट काउन्सिलला पैसे दिले, मग तो स्वतःची मॅच दाखवताना मध्ये जाहिराती लावतो आणि किती लोक बघतायत किंवा बघायची शक्यता आहे त्याप्रमाणे प्रत्येक सामन्याच्या जाहिरातीचे दर राईट. तर या एशिया कप मध्ये भारत विरुद्ध ओमान किंवा भारत विरुद्ध UAE हे जास्त बघणार लोक का भारत विरुद्ध पाकिस्तान जास्त बघणार? तर एशिया कप जे आपण आधीपासून म्हणतोय की फक्त भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना एकमेकांबरोबर कमीत कमी 2दा तरी व्हावा याच्याकरता डिझाईन केलेली स्पर्धा म्हणजे एशिया कप. एवढं साधं समीकरण असताना बाकीचे मुद्दे बऱ्याच अंशी गौण होतात असं मला वाटतं. भारत पाक क्रिकेटमध्ये खूप जण म्हणले की बायलॅटरल्स खेळत नाहीत, हे मान्य आहे, पण जेव्हा भारत पाकचे आता उदाहरणार्थ आत्ताच नीरज चोप्राचा सुद्धा एक इव्हेंट झाला ज्याच्यात हर्षद नदीम होता, तर तो का नाही बॉयकॉट केला जात आहे? तुम्हाला क्रिकेटमध्येच एवढं काय? तर नीरज चोप्राच्या इव्हेंटला बॉयकॉट करण्यासाठी सध्या लोकांचे कॉल्स नाहीयेत, कारण ऍज यू सी नीरज चोप्राचा स्पोर्ट फॉलो करणारी जी पॉप्युलेशन आहे किंवा जो क्राऊड आहे तो खूप कमी आहे. लाईक इट ऑर नॉट, म्हणजे क्रिकेट ज्या व्हॉल्यूम मध्ये फॉलो होत आहे सध्या इंडियामध्ये तसा दुसरा कोणता स्पोर्ट फॉलो होत नाही. त्यामुळे जास्त आयबॉल्स क्रिकेटला भेटतात, क्रिकेटमधून सगळ्यात जास्त पैसा भेटतो, क्रिकेटमध्ये आपल्याकडे सगळ्यात जास्त पॉवर आहे. त्यामुळे लोकांची डिमांड आहे की यार ज्या स्पोर्टमध्ये आपल्याकडे एवढी पॉवर आहे त्या स्पोर्टमध्ये आपण आपली पॉवर दाखवून बॉयकॉट केलं पाहिजे. नीरज चोप्राचा स्पोर्ट आय नो डायहार्ड फॉलो करणारी खूप ऑडियन्स आहे, बट कम्पेअर्ड टू क्रिकेट खूप कमी आहे. तर आयबॉल्स जे त्या स्पोर्टला सध्या कमी आहेत क्रिकेटपेक्षा, सो तिथे बॉयकॉट करणारचे कॉल्स एवढे लोकांकडून येत नाहीत. इंटरेस्टिंग. आणि शेवटच्या प्रश्नाकडे येऊया आपण. माझ्या मते ह्याचं बऱ्यापैकी एक उत्तर तू दिलंच आहे विनीत, पण पुन्हा एकदा तुला विचारतो की रविवारी भारत पाक सुपर 4ची मॅच काय वाटतंय, काय होणार आणि तू बघणार आहेस का? मी दुसऱ्या प्रश्नाने सुरुवात करतो. मी बघणार नाहीये. आणि कमिंग बॅक टू युअर फर्स्ट क्वेश्चन, मला वाटतं आपण इझिली जिंकू. स्किल गॅप खूप जास्त आहे. अनलेस आपल्या टीम मध्ये 6-7 लोकांचा खराब दिवस जर एका दिवशी आला, जसं आपण बघितलं 2021च्या T20 वर्ल्ड कप मध्ये दुबईमध्ये जे झालं, आपले सगळे बॅट्समॅन एका दिवशीच फेल गेले होते. तसा इव्हेंट जर नाही आला परत, जसा चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल मध्ये आलेला 8 वर्षापूर्वी, जोपर्यंत तसा दिवस नाही येत तोपर्यंत मला वाटत नाही पाकिस्तान आपल्याला हरवू शकतं. ओके. आणि लपून छपून क्रिकइन्फो इथेही फॉलो करणार नाही स्कोर? नाही, एंडला मे बी बघीन मी काय झालं, बट आमचा ग्रुप असतो त्याच्यावरती सध्या कोणी काही बोलत नाही ती मॅच असली की, सो दॅट सम्स अप की सगळ्यांचा मूड काय आहे. बट सध्या इट्स नॉट वर्थ स्पेंडिंग अ संडे इव्हनिंग ऑन वॉचिंग इंडिया पाकिस्तान.
ओके, तुला जमलं तर नक्की युट्यूब लाईव्ह वरती आहे. आम्ही युट्यूब आणि फेसबुक वरती इंडिया पाकिस्तानच्या मॅच नंतर लाईव्ह करणार आहोत. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्कीच ट्यून इन करा आणि मेंबरशिप ऑप्शन सुद्धा स्पोर्ट्स कट्टाचा एक्सप्लोर करा, ज्याच्यात आम्ही मेंबर्स ओनली वॉच अलॉंग करत असतो आणि मेंबर्स ओनली लाईव्ह एपिसोड सुद्धा करत असतो. अमोल, तुला सुद्धा सेम प्रश्न, म्हणजे ह्यांनी जसं सांगितलं विनीतनी की लेवल ऑफ क्रिकेट मध्ये डिफरन्स आहे इंडिया पाकिस्तानच्या, पण काही आपण सरप्राईज एक्सपेक्ट करू शकतो का रविवारच्या मॅच मध्ये? रविवारच्या मॅच मध्ये फार काही होईल असं मला वाटत नाही, पण चुकून जर सुपर 4 मध्ये पाकिस्तानने मुसंडी मारली तर मला फार मजेशीर वाटेल की विनीत आणि त्याचे जे मित्र आहेत नॉर्थस्टर्न गँग मधले ते अंतिम सामना बघणार की नाही. कारण शेवटी म्हणजे तो म्हणला त्याच्यात मला तथ्य वाटतंय आणि मला ते मान्यच आहे की क्रिकेट वर लक्ष सर्वात जास्त असतं, म्हणून क्रिकेटला फायदा आणि तोटा जो होतो त्या नाण्याच्या दोन बाजू आहेत या, की क्रिकेटच्या बाबतीत सगळ्यांना असं वाटतं की भूमिका घेणं म्हणजे राष्ट्रप्रेम. ओके, विच इज हा जगाचा प्रश्न आहे म्हणजे. ओके, पण दुसरा मुद्दा याच्यात मला फक्त एकच सांगावासा वाटतो की राष्ट्रप्रेम क्रिकेट पाहिलं किंवा क्रिकेट खेळलं याच्यावरून जज करू नका, हा एक मुद्दा. आणि जर खरंच असं वाटत असेल की याच्यातनं पाकिस्तानला आपण धडा शिकवू शकू तर 2031 पर्यंतचे राईट्स ऑलरेडी विकले गेलेत. भारताने पण कमिटमेंट दिली आहे आणि हे राईट्स विकले गेले म्हणजे आत्ता कसं आहे, आत्ता पाकिस्तानची नाचक्की जास्त झाली आहे का पाकिस्तान एकटंच ऑन रेकॉर्ड बोलतंय, ना बीसीसीआय बोलत आहे ना आयसीसी बोलत आहे, मग पाकिस्तान खरे ठरतायत का? हा सगळा पर्स्पेक्टिव्हचा आणि इन्फॉर्मेशन फ्लोचा प्रश्न आहे, राईट? त्याच्यामुळे तोही त्याचा प्रश्न आहे. पाकिस्तान पुन्हा एकदा अँडी पायक्रॉफ्टच भारत पाकिस्तान सामन्यात मॅच घेतली असतील तेव्हा हँडशेक होणार का? तेव्हा कोण कोणाला हँडशेक करणार आणि त्याच्यावरून काय साध्य होणार? ओके, शेवटी सामना तर खेळतच आहात तुम्ही. आणि जर आता राजकीय नेते म्हणत असतील की खेळामध्ये राजकारण कशाला आणायचं, तर खेळाडूंनी राजकारणाचं का एक्सटेन्शन करायचं? मग हँडशेक केला तर किंवा काय फरक पडतोय? मग स्पिरिट ऑफ क्रिकेट नको कसं सांभाळायला? हे जे साधे मुद्दे आहेत, पण याचं एवढं साधं उत्तर असू शकत नाही, कारण हे जे गेल्या 8 दशकांचं भिजत गोंगडं राहिलेलं आहे आणि ते जे सगळं बॅगेज आहे ते एका क्रिकेट सामन्यामुळे सुटणार नाहीये किंवा त्याच्यामुळे काही अजून कॉम्प्लिकेटेड वगैरे होणार नाहीये. पण इन अन आयडियल वर्ल्ड मला असं वाटतं की खेळ खेळासारखा खेळावा, पण ते दोन्ही संघांनी खेळणं सोडलंय. भारत पाकिस्तान सामन्याच्या आधी पाकिस्तानी खेळाडूंनी काहीतरी सोशल मीडियावर पोस्ट केली, भारताच्या खेळाडूंनी काय केलं हे आपण सगळं बघितलं, तू आता सांगितलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक वेळेस कदाचित पुढची काही वर्ष जेव्हा केव्हा बीट एशिया कप और वर्ल्ड कप हा मुद्दा चर्चेला येऊ शकतो आणि मोर ऑर लेस आपण हेच बोलू शकतो. यातनं शेवटचं विधान मला फक्त एवढंच करायचंय, जे सुरुवातीला विनीत म्हणला की पहलगाम हल्ल्यानंतर जर एकीकडे भारतीय सरकार म्हणत असेल की युद्ध अजून चालू आहे, तर भारतीय सरकारनी सूचना द्यायला पाहिजे होती की खेळू नका, राईट? हे असलं अर्धवट करण्यात कोणाचं काय भलं होतंय हे मला माहिती नाहीये. क्रिकेट सोडून बाकी सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते. ते क्रिकेटसाठी चांगलं आहे का? त्यांनी आशिया खंडात क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार होतोय का, हाही विचार करायचा. आणि पुन्हा एकदा तुमच्या दोघांचं खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आज. सो आता तुम्ही विनीत काहीतरी बोलत होता आलो. ओके, सॉरी विनीत, मी मिस केलं. हा, जसं अमोल दादा म्हणाले की एकीकडे आपण सांगतो की ऑपरेशन सिंदूर किंवा युद्ध अजून सुरू आहे, अशा काळात आपण खेळणं योग्य आहे का? तर यावर माझा एक पॉइंट होता की जर आपल्याला आठवत असेल 26 वर्षापूर्वी कारगिलचं युद्ध सुरू असताना इंडिया पाकिस्तान इंग्लंडमध्ये 1999चा वर्ल्ड कप सामना आपण खेळलो होतो. फरक 26 वर्षापूर्वी एवढाच होता, बीसीसीआय कडे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे एवढी पॉवर आणि पैसा नव्हता की आपण तेव्हा बॅकआउट किंवा एक स्टान्स घेऊ शकत होतो. 26 वर्षानंतर इंटरनॅशनल क्रिकेट आपण चालवतो, पैसा आपल्या हातात आहे, तरी आपण स्टान्स घेऊ शकत नाही. यापेक्षा नाचक्की दुसरी काही होऊ नाही शकत. अगदी बरोबर आहे विनीत. आणि
कट्टेकरी तुम्हाला काय वाटतं की मॅच खेळली पाहिजे, नाही खेळली पाहिजे, बघितली पाहिजे, नाही बघितली पाहिजे, किंवा तुम्ही बघणार आहात का, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि पुन्हा एकदा सांगतो की आम्ही युट्यूब लाईव्ह, फेसबुक लाईव्ह दोन्ही करणार आहोत इंडियाच्या प्रत्येक मॅच नंतर एशिया कपमध्ये. आणि स्पोर्ट्स कट्टाचा मेंबरशिप ऑप्शन नक्की एक्सप्लोर करा, कारण आम्ही युट्यूब वरती मेंबर्स वॉच अलॉंग एपिसोड सुद्धा करत असतो. त्यामुळे आजचा हा एपिसोड आपण इथेच थांबूया. अमोल, विनीत, पुन्हा एकदा तुमच्या दोघांचा धन्यवाद, तुम्ही आलात. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.